जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं व्हिडिओच्या चॅनलच्या दर्शकांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. माफ करा, काही काळ व्हिडिओ बनवणे बंद झालं होतं. काही तांत्रिक अडचणीमुळे मला शक्य होत नव्हतं. तर आजपासून मी प्रयत्न करत राहील की तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि नवीन नवीन विषयांवरती माहिती मी घेऊन येत जाईल. पहा, आजचा विषय खूप महत्त्वाचाही आहे आणि माहितीपूर्णही आहे. तो सध्याची स्थिती म्हणजे सध्या जो महिना चालू आहे किंवा जे सध्या समाजामध्ये चालू आहे त्या विषयावरती आहे. म्हणजे थोडक्यात आपण हा आषाढ महिना, हा आपली जी ग्रामदेवता आहे लक्ष्मी आई, थोडक्यात तिला मर्याईही म्हणतात, कुणी वेगवेगळ्या नावानेही संबोधतं, पण सर्रास लक्ष्मी आई म्हणून आपण त्यांना मानतो. यांचं नैवेद्य किंवा यांचं काय जे असेल नैवेद्य कुलोपचार काय असेल तर तो देत असतो आपण या महिन्यामध्ये. तसेच आपल्या साती आसरा असू दे किंवा इतर अन्य देव्या काही, तर त्यांना या महिन्यामध्ये नैवेद्य दिला जातो. त्यांचं पूजन वगैरे केलं जातं, सुवासिनी घातल्या जातात. तर मला सांगायचं असं आहे, पहा, तुम्हाला या व्हिडिओच्या थंबनेलवरनंच समजलं असणार आहे की ताईंना आज बोलायचं काय आहे. पहा, तुम्ही भक्ती करताय, चुकीचं काहीच नाही. तुम्ही प्रत्येक देवाचं काय त्यांचा कुलोपचार असेल तर तो तुम्ही करताय, याच्यात काहीच त्रुटी नाही, करायलाही हवा. कारण मीच प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की ईश्वराची भक्ती तर कराच, पण जेव्हा आपल्या कुलदेवताची किंवा आपल्या ग्रामदेवतांची आपल्यावरती कृपा असावी, आशीर्वाद असावा असं जेव्हा आपल्याला वाटतं की नाही, त्यावेळेस तुम्ही त्यांचे जे काय असतील म्हणजे त्यांनी आपल्यावर कृपा करावी म्हणून त्यांचे जे काय मार्ग असतील ते करत राहा. म्हणजे थोडक्यात त्यांचा नैवेद्य, त्यांच्या सुवासना असू दे, तुम्हाला जे त्यांचं शक्य होईल ईश्वर भक्तीसाठी तर ते तुम्ही करा. चांगली गोष्ट आहे. त्याच्यात थोडासा वेळ आपण अध्यात्मालाही देतो, आनंदही मिळतो आणि आपलं लक्ष त्यांच्या भक्तीकडे थोडंसं वळलं जातं. पण हे सर्व करत असताना आपण काहीतरी चुकीचं करतोय. मग तुम्ही म्हणाल, ताई, नैवेद्य करणे, देवीचा मान सन्मान देणे किंवा सुवासिनी जीव घालणं, तर हे चुकीचं कसं आणि का म्हणताय तुम्ही अशा? तर पहा, व्हिडिओच्या थंबनेलमध्येच मी असं दाखवलंय की मंदिर आहे देवीचं एखाद्या ठिकाणी गावात, शिवावरती म्हणा किंवा एखाद्या अशा उंचवट्यावर डोंगर ठिकाणी किंवा असं एखादं ठिकाण असतं जिथं ते मंदिर बांधलेलं असतं देवीचं, की तिथं शांतता वगैरे असेल, तर अशा ठिकाणी ते मंदिर असतं. छोट्याशा स्वरूपात असतं, कधी कधी पाषाण स्वरूपातही मूर्त्या असतात. आणि आपण काय करतो माहिती आहे का, जे नैवेद्य बनवतो की नाही, मग काही काही ठिकाणी तर अशी प्रथा आहे की त्या महिन्यात 3दा नैवेद्य दिले जातात. एकदा भाजीपोळीचा, एकदा दही भाताचा, एकदा पुरणपोळीचा, काय तर म्हणे या महिन्यात 3दा नैवेद्य गेले पाहिजे. ठीक आहे, काही अडचण नाही, तुमची परंपरा असेल, रूढ असेल, पण तिथं चुकीचं तुमच्या हातून असं घडतंय की सर्रास शेवट होत आल्यानंतर ज्यांना वेळ मिळाला नाही, सगळीच करतात, गावातली सगळीच. आता गावात किती घरं आहेत, किती उंबरा आहे त्याहून ठरतंय, किंवा कधी कधी 2-3 गावा मिळून एकच मंदिर असतं त्या देवाचं आणि तिथं मग सगळेच येऊन नैवेद्य ठेवतात. तुम्ही येता, पूजा करता आणि नैवेद्य तिथं ठेवून जाता. बघा, काय व्हायचं पहिलं की जे अवतीभोवती तिथं कुत्री असायची, काही पुजारी असायची, तर ते नैवेद्य घेऊन जायचे. पण आता काय होते, प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी पुजारी हा उपलब्ध असतोय, कधी नसतोय, आणि कधी कधी ती नैवेद्य प्राणी खातीलच याची गॅरंटी नाही राहत. तर मी जे व्हिडिओमध्ये थंबनेल दिलेला आहे तर तिथं तुम्ही पाहताय ढिगारे झाले, ढिगारे. कशाचे? तर नैवेद्याचे आणि नारळाचे. चुकीचं आहे की नाही? आता ते नेणार कोण? अक्षरशः कचऱ्यात, उकिरड्यात आणि चुकीच्या पद्धतीने ते नैवेद्य टाकून दिले जातात तिथला आवर साफ करताना. मला सांगा, खरंच देव जेवतो काय हो? खरंच तुम्ही देवाला जीव घातला का? खरंच मान दिला का? विचार करा की
म्हणजे काय चुकीचं होतंय तुमच्याकडनं हे तुम्हाला समजतंय का? मग तुम्ही म्हणाल ताई करायचे काय? तर खूप सारे पर्याय आहेत, पण ही पद्धत चुकीचं आहे. तुम्ही नैवेद्य करताय की नाही, मनोभावे सेवा करताय, तुमची इच्छा आहे की देवाची कृपा आपल्यावरती व्हाव्या, त्या देवाने आपल्यावरती आशीर्वाद असावा, त्यांनी जेवावं आपल्या दारात, तर मला सांगा पाषाणामध्ये देव काही शोधताय? तुम्ही त्या पाषाणाला शेंदूर भोगलाय, तुम्ही त्याला नाव दिले, तुम्ही तिथं त्यांचं प्रतिष्ठापना केलेली किंवा तुम्ही त्यांना ते स्थापन केले आणि तुम्ही त्याला देव मानून तुम्ही पूजा करताय. मग असं करायचं आहे का उद्या उगीच उचलून ते टाकून द्यायचं? अजिबात नाही. आहे ना तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुमच्या भावना जुडलेल्या आहेत त्या गोष्टींशी, तिथं काहीच करायचं नाही. पण ह्या गोष्टींना कुठंतरी आळा आणण्यासाठी एक गोष्ट करायची. ज्या दिवशी तुम्ही सुवासिनी घालणार आहात, मग कोणत्या पण असू दे, तुमच्या ग्रामदेवताच्या असू दे, तुमच्या कुळदेवताच्या असू दे, कुठलं काही तुम्हाला करायचं असू दे, मान सन्मान, ती प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट तुम्ही आजपासून करायची आहे. तर काय करायची आहे, तुम्ही जेव्हा त्या देवाच्या नावाने नैवेद्य बनवताय की नाही, तर ती नैवेद्य त्या ठिकाणावर न्यायचीत, ती नारळही तिथं फोडायचं आहे, सगळे पूजा विधी सोपस्कर यथा सांग करायचे, विधिवत करायचे. एक 5 मिनिटं सगळे होऊस्तोवर ते नैवेद्य तिथं राहतात. पाणी ओवाळायचे, आचमन करायचं आहे आणि देवाला सांगायचं आहे की हे भगवंता, हे ईश्वरा, हे देवी, मी जो तुझ्यासाठी केलाय नैवेद्य हा गोड मानून घे, तू जेव. ठीक आहे, मग मला सांगा खरंच ते पाषाण स्वरूपी देव ते नैवेद्य खाणार आहेत का? तिथं कुणी पुजारी आहे का याची काळजी घ्यायची. जर कुणी नसेल तर तुमची नैवेद्य परत घरी घेऊन यायची व्यवस्थित. त्याच्यावरती कोणतेही हेळसांड होता कामा नाही, पाणी सांडवायचं नाही किंवा चुकीचं काही हळदी कुंकू वगैरे न टाकता ती नैवेद्य पुन्हा घरी घेऊन यायची. आणि त्यानंतर काय करायचे, तर तुम्ही ज्या सुवासीन बायका जेवायला बसवणार आहात त्यांच्याच नावाने जीव घालताय की नाही, मग ती नैवेद्य त्यांच्या ताटी लावायची, म्हणजे त्याचा भोगही खऱ्या आत्म्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचं सार्थक होईल. राहिला विषय नारळाचा, तर प्रसाद स्वरूपात तोही देऊन टाकायचा आहे. नैवेद्यही मार्गी लागतील आणि हेळसांडही होणार नाही, तुमच्या मनालाही समाधान होणार नाही. बघा, गोष्टी खूप सोप्या आहेत पण त्या आपण करत नाही आणि हे प्रत्येक वेळेस करायचं आहे आता इथून पुढं, जेणेकरून तुमचं मनही समाधान होईल की आपण देवाला नैवेद्य दाखवलाय, तुमच्या सुवासिनीही जेवल्या जातील आणि कोणत्याच गोष्टीचं पापही तुम्हाला लागणार नाही. एकदा मनाला विचार करा, ते थंबनेलचा फोटो पहा, किती दयनीय अवस्था आहे, किती चुकीचं आहे. ईश्वर भक्ती करताय ना तर उघड्या डोळ्यांनी करा, कर्मातनं झाली पाहिजे ती. आपल्याला असं नको वाटायला की आपण चुकीचं केलंय काहीतरी आणि ते झाल्यानंतर मनात खंत नको वाटायला. ठीक आहे, तर जे करताय ते व्यवस्थित करा आणि तुमच्या हातून काही गैर व्हायला नको. पहा, मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त समाजाचे चुकीचं घडतंय तेच सांगत राहायचंय आणि तेच मी करत राहणार आहे. तुमच्या हातूनही काही चुका व्हायला नको, जेणेकरून चुकीचं घडतंय हे असं वाटायला नको. आणि आपल्या एकाच चुकीमुळं आजकाल लोक देवावरही बोट उचलायला भीत नाहीत. तर गोष्टी भानावर राहून करा, सत्सद विवेक बुद्धीचा वापर करा. समाजामध्ये श्रद्धेला अंधश्रद्धा समजू नये अशा पद्धतीने वागा. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. पहा बंधू आणि भगिनींनो, जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायचे, ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ शेअर करायचा आहे. ही दैवी सेवा सर्वांनी करायची आहे. जय आदिशक्ती. आदेश.